त्यांना योग्य ट्रीटमेंटची गरज आहे। तुम्हाला ज्या काय गोळ्या वेळ्या द्यायच्यात ना आमच्या घराला येऊन द्या तुम्ही, ती काय उपचार करायचे ते घरी करूया आपण। उलट तिकडं घरच्या लोकांबरोबर राहिल्यावर त्यासनी उलट जरा बरं वाटेल। इथं नको, ॲडमिट फिडमिट काय नको। अधिपती, आताच डॉक्टर म्हणाला ना तिला आरामाची गरज आहे म्हणून। घरी करतील की मग आराम। घरी कुठे आराम करणार आहे ती? सतत काही ना काही करत राहील। त्यात आता लग्न तोंडावर आलंय। नको, तिला शांतपणे इथे आराम करू दे। आपण इथं तरी आराम मिळणार आहे त्यासनी। सतत या एकट्यात राहणार, इथं डोसक्यात ते चालू राहणार चक्र सारखं विचारायचं आहे। नको, इथं घेऊन जातो काय डॉक्टर। अरे पण इथे काळजी घ्यायला डॉक्टर आहेत, नर्स आहेत। अगदी काही इमर्जन्सी आली तर ते लगेच उपचार करू शकतील ना। घरी आल्यानंतर लगेच उपचार मिळणार आहेत का तिला? अधिपती, मला तिची खरंच खूप काळजी वाटते। ती लवकर बरी व्हावी म्हणून आपण तिला ऍडमिट केलंय ना। बरं ऐक, मला असं वाटतं आपण इथे फार वेळ थांबायला नको, नाहीतर तिला आराम नाही मिळणार। ठीक आहे, तुम्ही निघा जरा, तुम्ही पुढं व्हा। ठीक आहे डॉक्टर, जरा बाहेर या, बोलायचंय। अस्तरीन भाई, हो बघवत नाही बघा तुमच्याकडे असं हॉस्पिटलमध्ये पडून राहिला आहे। आम्हाला न सांगता इकडे कवायला काय बरं वाटतंय का? असं लवकर बऱ्या व्हा, लवकर जरा घरला। तुमच्याशिवाय काय ते घर घर वाटणार ऐकाल ना व? डॉक्टर, ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ द्या। तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही त्यांना लवकर बरं करू। आणि कुणी आलं भेटायला तर त्यांना भेटायला पाठवू नका। काय ओळखीची लोक आली तर ती खूप बडबड करत बसेल आणि मग तिला आराम मिळणार नाही। पॅनिक अटॅक्स येतात, त्यामुळे जरा काळजी घ्या। हो मॅडम। कळलं ना तुम्हाला काय करायचं ते? हो हो। आणि लक्ष ठेवा तिच्याकडे। डॉक्टर, माझ्या सुनेकडे लक्ष ठेवा, तिची काळजी घ्या। तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत। येऊ मी? ए दादा, तो सेंटर चुकलाय, तिकडे घे तिकडं। हा, आणि इकडं काचेच्या माळा लावलं तर इकडं कोण लावणार? एक काम कर, एक माळ काचेची आणि एक माळ फुलांची, असं कर। हा हा, हे कुठे ठेवू ताई? हा, मी काय राखी बनते बाई तुम्हाला? नाही। मग ताई कशा बाई म्हणताय? मॅडम म्हणा। सॉरी मॅडम। हा, काय म्हणत होता तुम्ही? हे कुठे ठेवू? हे ना तिकडे आत ठेवा। हो। ए, काय आहे यात? हो, लाडू आहेत। हा, आणि ते म्हैसपाक आणलायस ना? व मला लय आवडतो, मी आता ऑर्डर दिली, आणलायस ना? म्हैसपाक म्हणजे? म्हैसपाक ते नाही का असं ठोकळ्यासारखं असतंय। अहो, म्हैसपाक नाही, म्हैसूर पाक म्हणतात त्याला। धनाजी, तेच म्हणायचंय मला, जास्त थोबाड चालू नका। आणलेस का ते सांग। अहो, तो ऑर्डर घेण्याला कळलंच नाही म्हैसपाक म्हणजे काय, म्हणून बनवलंच नाही। जा आत ठेव, जा जा, चल निघ। हस्त शांती। मोठे मालक, कशी वाटते सजावट? सजावट कशी वाटते? सजावट चांगली आहे, पण हे सगळं अक्षराने आधीच ठरवलंय ना, तेच करतेस ना? हा, मग तू स्वतः सगळं केल्यासारखी एक्साइटेड कायस? मी लक्ष ठेवती ना आता समद्यावर म्हणताना। मी काय म्हणते मोठे मालक, मी तुमचा आणि चारूबाईंचा एक असं मोठं बॅनर लावू का इथं? हा, बॅनर? बॅनर कशा पायी? अहो ते नाही का, आजकालचं ट्रेंड आहे, म्हणजे ज्यांचं लगीन असतंय ना व त्यांचा असा फोटोचा असा बॅनर लावतात मोठा। लावू काय तुमचा? हे बॅनर बिनर असलं काही करायची गरज नाही। बरं चालतंय। मी एक काम करू का, समद्या घराला डिस्को लाईटच लावते, लय भारी दिसल। लावू लावू? अगं डोसक्यावर पडलीस काय? हे असलं काय करू नगस।
मोठे मालक, मी तुमच्यासाठीच करते ना हे समज. नाही तू करतेस ते ठीक आहे, पण जेवढं चारूनी सांगितलंय तेवढंच आणि तेवढंच कर. हं? दिखावा नकोय तुझ्यासारखा. चालते. जावई बापू बसा की बसा. मी काय म्हणते म्हणजे सुनबाई दवाखान्यात आहे ना व, मग आता तुमच्या लग्नाचं कसं काय होणार? असं का बोलताय आई? अहो सुनबाईची तब्येत बरी नाही ना व. आता तिनंच पुढून समजा केलं होतं, तर आता तीच नाही म्हणल्यावर कसं करायचं पुढं? अहो पण आम्ही आहोत ना, आम्ही करू सगळं व्यवस्थित. तुम्ही नका काळजी करू. अक्षरा पण लवकरच बरी होऊन परत येईल. लग्न तोंडावर आलंय, सगळी तयारी व्हायला हवी वेळेत. आत्ताच कशाला कामाला लागलाय तुम्ही? एवढी काय घाई आहे? लग्नाच्या तारखेला वेळ आहे अजून. मग काय आत्ताच काय खरेदी बिरेदी सगळं? अरे मुहूर्त थोडा अलीकडे घेतलाय ना, म्हणून थोडी घाई आहे. तर अलीकडे कशाला घेतलाय? मास्तरीन बाईंनी ठरवली होती ना हो तारीख, मग त्याच्यानुसार नाही करायचं काय का? आजी यांच्या लग्नाचा वाढदिवस काय तर होता ना, त्या तारखेला ठरवलं होतं ना मास्तरीन बाईंनी. मग काय व्हायचं? हा मग काय घाई काय एवढी? आत्ताच काय घाई आहे मला कळत नाही. त्या तिकडे ऍडमिट आहेत, आजारी आहेत दवाखान्यात, आणि आपल्याला काय लग्नाचं पडले का? हा मी परत एकदा सांगतो, मास्तरीन बाईंनी ज्या तारखेला ते लगीन पिगीन करायचं ठरवलं होतं त्या दिवशी तो सगळा कार्यक्रम होणार. अधिपती, 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 अधिपती. कुणाला विचारून देऊ लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला बरं? आणि कशाला सांगा की, कुणाला विचारून? ओ तुम्ही सांगा चौरस्वरीशी. आता बोला म्हणतोय तर बोलत नाही, एरवी नाही तर बोला की, तुम्ही सांगा. अरे आमचं लग्न जेवढं लांबेल तेवढा अक्षराला जास्त त्रास होईल, आणि घरात असं लग्नाचं वातावरण असलं की ती जरा आनंदी राहील असा विचार मी केला. आणि माझी पण इच्छा होती हे सगळं लवकर व्हावं, म्हणजे अक्षराला बरं वाटेल यासाठी. तुम्ही काय गुडघ्याला पाशिंग बांधून तयार झाला? सोडा तुमच्या इच्छा घाला चुलीत. मी विचारलं बी नाही तुम्हाला. मी ह्या घरचा नियम माहिती आहे का नाही? कसला नियम? तुम्हाला तर माहिती असण्याची काय शक्यताच नाही म्हणा, पण ह्यांनी तर सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. बरं आता तू सांग मला. या घरात कुठला बी निर्णय पहिल्यांदा सगळ्यांना कळवला जातो, सगळ्यांचं मत घेतलं जातं, आणि मग त्या निर्णयाबाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जातात. हे म्हणजे तुमचं जरा वेगळं दिसतंय काय? हां या आता तुम्ही मास्तरीन बाईंना न विचारताच ॲडमिट बी करून टाकलं, नंतर येऊन सांगताय असं असं ॲडमिट केलं. ही काय पद्धत झाली काय? आत्ता बी मुहूर्त अलीकडे घेऊन मोकळा झाला की तुम्ही सगळी खरेदी बिरेदी चालू केली, आणि आत्ता आम्हाला सांगताय हे असं कुठं असतंय? या घरात हे चालत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, निदान कळवा तरी आम्हाला, आहे का नाही? स्वतः सगळं ठरवून मोकळ होऊ नका, समजलं ना? या घराचे काही नियम आहेत, आणि तुम्ही या घरात राहताय म्हणल्यावर या घराचे नियम तुम्हाला पाळले पाहिजेत. चारुलता मॅडम, अधिपती, कुणाला दुखवावं म्हणून मी हा निर्णय घेतला नाही. हे घर कसं आनंदी राहील याचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला. त्यात अक्षराची तब्येत एकदम बिघडली, त्यामुळे तुला सगळं हे सांगायचं राहिलं, पण मला असं वाटलं तिला ॲडमिट करणं हे जास्त गरजेचं आहे, म्हणून मी तिला लगेच आधी ॲडमिट केलं. आणि लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला तो सुद्धा अक्षरासाठीच. काय म्हणजे काय? कसं म्हणजे मला असं वाटलं की ती या लग्नाच्या वातावरणात जरा सहभागी झाली तर ती आनंदी राहील ना.
काय तर बोलताय, कसं सहभागी होणार त्या कार्यक्रमामध्ये? ते ऍडमिट आहेत. आपण तिकडे काय ती कायमची राहणार आहे का? 1-2 दिवसात येईल घरी परत. आणि मी जितका अक्षराला ओळखतो त्यावरून मला असं वाटतंय की लग्नाचा निर्णय जो अलीकडे आलाय तो अक्षराला आवडेलच. हे बघ अधिपती बाळा, लगीन आता केलं काय किंवा नंतर केलं काय ते होणारच आहे ना व. आता ते जर का आधीच्या मुहूर्तावर केलं तर सुनबाईला जर का बरं वाटणार असेल तर मग जे काय चांगलं होते ते होऊ दे की. ते जाऊ दे, तुम्हाला काय करायचं ते करा, केव्हा करायचं ते करा. मला याच्यात अडकवूच नका तुम्ही. तुम्हाला काय तुमच्या मनाला चांगलं वाटेल ना तसं तुम्ही करा. मला फक्त तुमच्या लग्नासाठी ज्या काही जबाबदाऱ्या टाकल्या होत्या माझ्यावर मास्तरीन बाईंनी, त्या तेवढं मी करणार प्रामाणिकपणे आणि मी बाजूला होणार, एवढं लक्षात घ्या. माझं फक्त एवढंच आहे की या सगळ्यामध्ये मास्तरीन बाईसनी कुठला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. त्यासनी जर त्रास झाला की नाही, आई शपथ, मग माझ्यासारखा वाईट कोण नाही बघा. आजी, माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आता मास्तरीन बाई फक्त लवकर घरला येऊ देत. आता बाकी हे लग्ना बिग्नाचं काय गोंधळ घालायचं तुमचं मी करावं. करू ना समधी तयारी? हो, ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न होणार आहे. हा हॅलो सरकार, काय? ऐक, हे बघ, मास्तरीन बाईसनी जरा दवाखान्यात ऍडमिट केलंय. बापरे, काय झालं त्यांना? त्यांची तब्येत लय बिघडली का? नाही नाही थांबा, मी आहो सरकार, मी आलो, मी बघतो सगळं, तुम्ही नका अजिबात. ऐक जरा दम धर. ते काय तसं काय झालेलं नाही, मी सांगतो तुला नंतर जे काय झालंय ते. फक्त आता तू लगेच जा दवाखान्यात. मी येणारच आहे, पण जरा तू आधी जाऊन थांब, मी येईपर्यंत जरा लक्ष ठेव. हा बरं बरं, कोणत्या दवाखान्यात आहे मास्तरीन बाई? ते मी तुला हे पाठवले बघ, लोकेशन आणि पत्ता पाठवलाय बघ जरा. बरं. आणि सरकार, तुम्ही जे मला लग्नाची 2-3 कामं सांगितली आहेत ती करून मग दवाखान्यात जाऊ का? नाही नाही, ते राहू दे, ते सोड. ते ओंक्याला करायला सांग. तुझा किंवा ओंक्याला राहू दे. ते नाऱ्या आणि रंगे आहेत ना, त्यासनी करायला सांग. ती कमिटीवाली माणसं आहेत ना दोघं. हां. आणि तू पहिलं पोच तिकडे दवाखान्यात, पडशीर पोच. बरं बरं, होय सरकार. हा, आणि तुझ्या मागोमाग मी यायलाच लागले. मी जरा डबा घेऊन येतो, त्यामुळे मला जरा लेट होईल, पण मी येतोच. तू फक्त जा, आत्ता लगेच जा. होय सरकार. तुम्ही बोलावलात मला? हो, अक्षराने दागिन्यांची ऑर्डर दिली होती ना, तर ते आलेत म्हणून तुम्हाला बोलवलं. अरे वा, झाक आहेत की. सुनबाईची निवड चांगलीच आहे बघा. हो, चांगलीच आहे, पण खरं तर मी तिला म्हणत होते की एवढं सगळं करायची काय गरज आहे. मी नकोच म्हणत होते तिला, पण ती काय ऐकायला तयार नाही. का नको का? अहो, मला इतके दागिने घालायची सवय नाही आहे ना. म्हणजे यातला एखाद दुसरा दागिना घालेन म्हणूनच तुम्हाला बोलवलं की तुम्ही सांगा ना कुठला दागिना घालू. अहो, एखादा का समधी दागिने घालाय पाहिजेत. नवरी आहेसा तुम्ही, नवरीसारखं सजाय ना ग. अक्षरा असती तर नटलेच असते हो. म्हणजे खरं तर माझं काहीही ऐकून न घेता तिनेच मला नटवलं असतं. फक्त तिच्या इच्छेखातर खरं तर मी या सगळ्या गोष्टींना तयार झाले. पण आता तीच नाही आहे, तर हे सगळं करायला खरंच नको वाटतं मला. सुनबाई असती तर तुम्ही समधी दागिने घातले असतेत ना व. मग आता बी घाला की. म्हणजे आता सुनबाई आजारी आहे, हॉस्पिटलात आहे, पण तिला जर का कळलं ना व की तुम्ही दागिने घातले नाहीत, तिला वाईट वाटेल हो. अहो, तुम्ही म्हणताय तसं तुमच्यासाठी नाही, पण तिच्या इच्छेसाठी तरी घाला की. तिच्यासाठीच तर करतोय आपण हे सगळं. पण काय आहे, लग्नाचा मुहूर्त आम्ही अलीकडे घेतला, त्याचा अधिपतीला राग नको यायला, त्यांनी काही गैरसमज करून घ्यायला नको. खरं तर आम्ही घाई करतोय, कारण लग्न झालेलं बघून अक्षराला बरं वाटेल, तिच्या मनातले विचार जरा कमी होतील, शांत होईल ती. हा, असंच होईल बघा. तुमचा हेतू चांगला आहे ना व, नका टेन्शन घेऊ. ठरले तसंच होऊ दे बघा. अहो, पण अधिपतीचं काय? अधिपतीशी मी बोलते. त्याचं काय आहे, म्हणजे या घरातले ठरवलेले नियम मोडले की नाही का त्याची जरा चिडचिड होते बघा. पण त्याला जरा समजावून सांगितलं ना व की समजते त्याला. अहो, काय अधिपती चिडला तर त्याला समजवायला अक्षर पण नाहीये ना इथे. अहो, पण सुनबाईची इच्छा आहे ना व आपल्यासोबत. यो लग्नाचा घाट तिनंच घातलाय ना व. आता सुनबाईला बरं वाटावं
तिच्या इच्छेसाठी आधिपती काय बोलणार नाही बघा. मी सांगितलंय ना तुम्हाला, मी बोलते आधिपतीशी, ऐकल ती माझं. थँक्यू आई. मला ना अधिपतीच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाहीये. आणि आता इथे अक्षरा नाहीये तर त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. ती समज माझ्यावर सोडा, आधिपती करेल समज, शब्द आहे माझा. नका काळजी कर. तानाजी झाला डबा? वय वय चल चल, मास्तरीन बाईसनी भूक लागली असेल. गरम आहे ना? वय वय आत्ताच बनवले. हा बरं झालं. चल. आधिपती, अरे एवढ्या घाईत कुठं निघालास? अगं मास्तरीन बाईंचा डबा घेऊन चाललोय. एवढ्या लवकर? जेव्हा येळ आहे ना अजून. हा जेवायला येळ आहे, पण तसं बी दवाखान्यात लवकरच जेवण द्यायला लागते ना हो. आणि मी जाऊन बसतो की जरा गप्पा मारत बसतो त्यांच्या संग. त्यासनी भरवतो, जरा बरं वाटेल त्यांना, आहे की नाही? ते बी आहेच म्हणा. मला बी तिला भेटायचंय. थोड्या वेळानं गेला तर चालेल काय? म्हणजे मी बी आली असते. नाही 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 नाही, लय उशीर जाऊन चालत नाही तिकडे दवाखान्यात. लेट नको करायला. माझं बी म्हणणं तेच आहे, लेट करून चालणार नाही. अरे लगीन तोंडावर आलं या, बारीक सारी कामं राहिली आहेत ती करूया आणि मग निघूया की दोघं बी. ए मला त्याच्यात ओढू नको बरं काय तू आता. अरे असं काय करतोय आज? सुनबाईनं ठरवलं नवं या लगीन. आता ती नाही म्हणल्यावर तुला समजा बघाय न ग काय? आता तिचं सपान तू नाही पूर्ण करणार तर कोण करणार? तर लय हुशार आहेस, कधी कार्यकर्ती. तुला बरोबर माहिती माझ्याकडनं काम कसं काढून घ्यायचं ते. त्याशिवाय तुझ्या जीवाला काही चेन पडायचं नाही. पडदिशी बोल, चल पडदिशी बोल, काय करायचंय? अरे ते जेवणवाल्याचा फोन आला होता. ते मेनू काय म्हणतात ते? मेनूच हा तेच ठरवायचं होतं, ते पक्क करायचं होतं. आणि हा डेकोरेशनवाल्याचं बिल भागवायचं होतं. ते पैशाची कामं तू बघ बाबा. हा हे कसलं सामान आलंय आता? हे होय, कुठे ठेवू आजी? काय आहे हे घरातलं लागणार मसाला कडदाणे. हा असं होय. हा हा जा स्वयंपाकघरात नेऊन ठेव. जा जा. होय ग, हे किराणा फिराणं हे आत्ता आणा लागले ती. म्हणजे काय लय कामं राहिलेत काय आता? वय की. अरे सुनबाई नाही तर लय गोंधळ उडालाय बघ. चारुलताबाई तरी एकट्या काय काय म्हणून करणार आहे की नाही? ते झालंच. बघूया, आपल्याला जमल तसं करू. शेवटी आपल्या घरातलं मंगल कार्य आहे ना व. हा तर हे याद्या आहेत. करूया, सगळं करूया. जरा 2 मिनिटं थांब, एक फोन उरकून घेतो मी. थांब जर. हा हॅलो सरकार. रव्या, दवाखान्यात पोहोचलास काय तू? हॉस्पिटलच्या आत नाही, पण हॉस्पिटलला पोहोचलोय. तिथं बाहेरच उभं हॉस्पिटलच्या. बरं जरा इकडे ये, घराकडे ये जरा. का काय झालं सरकार? अरे नाही, मास्तरीन बाईंचा डबा घेऊन जायचं होतं जरा. मला दवाखान्यात जायला जरा होणार आहे उशीर. मी येणारच आहे, पण जरा तू लवकर येऊन डबा घेऊन जा की, जरा भूक लागेल रे त्यासनी. बरं बरं सरकार, लगेच आलो मी. हा टाममध्येशी ये, चल. हा बोल ग, बोल काय? या याद्या केल्यात, यात काय राहिलंय का बघ. हे काय? काय चौरंग, लाल कपडा, हळदी कुंकू, गंध, सुपारी, लवंग, पाव. हे धनाजीला सांग. हा अजून सांगाय काय करायचं सरकार? राकेश, इकडे गार्डन मध्ये एक शेड मारून घ्या. शेड खाली खुर्च्या बिरच्या सगळ्या, एक 50-60 माणसं बसतील एवढ्या ठेवून घ्या, समजलं ना? अहो तुम्हाला धनाजी, अरे छान बाबा लवकर. नवल शेड मारायला त्याच्याच बाजूला एक 5-6 काउंटर लावा खाण्यापिण्याची, समजलं ना? हा चला, पळा 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 पळा. सरकार बॅनर आलंय. कसलं बॅनर? हो लगीन आहे ना, मग बॅनर नको का? कोणी सांगितलं? हो कोणी सांगितलं नाही, पण मीच विचार केला की घरात लगीन आहे, मग बॅनर असायलाच हवं. चांगला विचार केला तुम्हाला. आता आणलायस तर लावून घे बॅनर. जा. तेच विचारतो, कुठे लावू? तिथं लाव की, ते टेबलवर लावणार ना त्याच्या मागे लावून घे. हो चालेल सर.
हॉस्पिटलमध्ये कशी आले? कोणी आणलं मला इथे? असं गुंगी आल्यासारखं वाटतंय. काय झालंय काहीच कळत नाहीये.